नमस्कार करतो आणि इथे जमलेले सर्व माझे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. सुखाचा पासवर्डसाठी सगळे उत्सुक असतील, कारण आपण जर बघितलं तर प्रत्येक जण एकच गोष्ट म्हणत असतो की मला सुख हवं. असा कोणीच माणूस नसेल की मला दुःख हवं म्हणणार. प्रत्येक जण म्हणतो की मला सुख हवं, हे वाक्य फिक्स आहे. पण काय झालंय माहितीये, मला सुख हवं म्हणता म्हणता माणसं मात्र सगळे दुःखी होताना दिसतात आपल्याला. जनरली तुम्ही कुठेही बघा, कोणच सुखी दिसत नाही आपल्याला. तेव्हा मला सुख हवं हे जर तीन शब्द बघितले तर सुख हे मला आणि हवं याच्या कात्रीत सापडलेलं आहे. मी काय म्हणतो ते नीट समजून घ्या. मला आणि हवं याच्यामध्ये, या कात्रीमध्ये सुख सापडलेलं आहे. ते याला सुखाला याच्यातनं बाहेर काढायचं असेल आणि आपल्या जीवनामध्ये त्याला व्यक्त करायचं असेल तर आपल्याला एक पासवर्ड लागणार आहे. तो आपण आता बघणार आहोत. आता मी जेव्हा म्हणतो मला आणि हवं याच्यामध्ये सुख अडकलेलं आहे, ह्याचा अर्थ काय तो नीट समजून घेऊया. खरं म्हणजे आपण जेव्हा हवं म्हणतो ना, हवं म्हणजे काय, आपल्याला सतत काहीतरी हवं असतं. आणि खरं म्हणजे सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे की आपण खरे सुखीच असतो. बघा सिद्धांत केवढा, आपण सुखीच असतो, आपणच आपल्याला दुःखी करतो. बघा सिंपल सिद्धांत आहे, पण त्याच्यामध्ये खूप गहन अर्थ आहे. आता मी जेव्हा म्हणतो हवं आहे, तर हवंला कधी सीमा नसते. आयुष्यभर आपण हवं हवं करत असतो आणि हवं हवं करतानाच एक दिवस वरती जावं लागतं, बरोबर ना. त्यामुळे ह्या हवंला आम्ही हाव म्हणतो, मराठीमध्ये त्याला हाव म्हणतो. एवढी हाव असते ना आपल्याला मिळवण्याची, ती हाव कधी संपतच नाही, कधीच संपत नाही. आता ही जी हाव आहे, म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याची जी हाव आहे ना, ती हावच आपल्याला नडत असते. आता आपण जेव्हा आता इथे बोलतोय ना, त्याच्यामध्ये आपण जे मध्यमवर्गीय म्हणा की जे सुखवस्तू आहे, त्यांच्याकडे ज्या मिनिमम गोष्टी म्हणतो ना आपण, अन्न, वस्त्र, निवारा म्हणजे घर, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जो काही पैसा लागतो तो, शिक्षणासाठी पैसा लागतो तो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. अशा माणसासाठी मी सांगतोय. आता ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याबद्दल वेगळा विषय घ्यायला लागेल आपल्याला. तो त्यांच्यासाठी काय करायचं हा वेगळा विषय. पण आपण जे सुखवस्तू लोक आहोत, हे सुखवस्तू पण स्वतःला दुःखी करतात, कारण आपल्याला सतत हाव असते, हाव. म्हणून आपण दुःखी का, हा जर प्रश्न तुम्ही विचारला तर सद्गुरूंचा एक सिद्धांत आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव. याचा अर्थ नीट समजून घ्या. आहे त्याचा विसर म्हणजे काय की आपल्याकडे जे जे आहे, मग ते पोझिशन असू दे किंवा पोझिशन्स असू दे किंवा रिलेशन्स असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. पण ते आहे ह्याचा आपल्याला विसर असतो, म्हणजे त्याचं आपल्याला किंमत नसते. थोडक्यात जे आहे ना आपल्या घरामध्ये त्याची आपल्याला किंमत नाही. मग चांगली बायको असली तिची किंमत नाही, चांगली मुलं असली तिची किंमत नाही, किंवा घरामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात, म्हणजे चांगलं घर आहे, सगळं काही आहे आपल्याकडे, पण त्याची किंमत नसते. आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे असतं. जे आहे ना त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे असतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रत्येकाला नवीन सुख हवं असतं, आहे ते सुख नको असतं. आहे ते सुख नको, प्रत्येकाला नवीन सुख हवं असतं. आणि हे जे नवीन सुखाच्या मागे आपण जे लागतो ना, त्यानेच आपला प्रॉब्लेम निर्माण होतो. खरं म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपण सुखीच असतो खरं म्हणजे. आता तुम्ही सांगा, ज्यांच्याकडे 2 बेडरूम 3 बेडरूम फ्लॅट आहे आणि गोव्यामध्ये तर सगळ्यांचे बंगले आहेत, काय कमी नसतं कोणाला, पण त्याच्यापेक्षाही आणखीन मिळवण्याचा जो प्रयत्न करतो तेव्हा तो दुःखी होतो. याचा अर्थ आणखीन मिळवायचं नाही का, मिळवायचंच. पण ते कसं मिळवायचं, कारण तिने मगाशी बरं सांगितलं की जीवन जगायचं कसं याला महत्व आहे. पैसे कमवण्याबद्दल कोणाचं दुमत नाही,
महत्वाकांक्षा पाहिजेच, आपण नवीन नवीन गोष्टी मिळवल्याच पाहिजे, सगळं पाहिजे, पण ते जगायचं कसं ह्याला खूप महत्वाचं आहे आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता आहे त्याचा विसर आणि नाही त्याच्या पाठीमागे आपण लागतो आणि दुःखी होतो. याच्यामध्ये थोडीशी आपण एक गंमत बघितली तर आपल्याकडे 3 मोड असतात. 3 मोड म्हणजे 3 प्रकार आहेत आपल्याकडे. एक म्हणजे नीड मोर मोड, दुसरा कंपॅरिझन मोड आणि तिसरा म्हणजे कॉम्पिटिशन मोड. आपण कायम सतत नीड मोर मोडमध्ये असतो. म्हणजे काय, आणखीन काहीतरी पाहिजे, जे काय असेल ते. एक गाडी असेल 2 गाड्या लागतील, होंडा असेल तर मर्सिडीज लागेल, असं आपल्याला सतत काही ना काहीतरी पाहिजे असतं. ह्याला आम्ही नीड मोर मोड म्हणतो. आणि ह्या मोडमध्ये आपण सगळेच असतो, काहीतरी नवीन आणखीन मिळवण्याच्या मागामध्ये. दुसरं कंपॅरिझन, म्हणजे माझ्याकडे आहे मी खुशीत आहे, पण दुसऱ्याशी जेव्हा आपण कम्पेअर करतो तेव्हा आपल्याला ते पाहिजे होतं. त्याच्याकडे आहे ना, मग माझ्याकडे का नाही, मग त्याच्या मागे आपण लागतो. आणि तिसरं म्हणजे कॉम्पिटिशन, आपण एकमेकांची कॉम्पिटिशन करत असतो आणि आपल्याला त्याच्याही पेक्षा पुढे जायचं असतं. कारण ना, रेसचे घोडे झालेत आपण सगळे, सगळ्यांच्या पुढे आपल्याला जायचं आहे, बरोबर ना. आता ह्याच्यामध्ये काहीच वाईट नाही हे पण मी सांगतो, कारण हे केल्याशिवाय देशाची पण प्रगती होणार नाही आणि आपली पण प्रगती होणार नाही. पण हे करताना एक महत्वाची गोष्ट सद्गुरू सांगतो, ते म्हणजे काय की आहे जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान राहून, समाधानी राहून तुम्ही नवीन मिळवण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. आहे त्याच्यामध्ये दुःखी राहून, आहे त्याची किंमत न करता आपण नवीन मिळवण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने दुःखी होतो. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, समाधानाच्या अधिष्ठानावर, अधिष्ठान म्हणजे काय, समाधानी राहून जर तुम्ही नवीन नवीन गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीच दुःखी होणार नाही. आणि हे करताना तुम्हाला सर्व काही सहज मिळायला लागेल. पुन्हा बघा, जीवन जगण्याची कला जेव्हा सद्गुरू म्हणतात की तुम्ही आहे त्याच्याबद्दल समाधानी राहाल, सतत समाधानी राहाल, तर तुम्हाला नाही ते मिळायला लागेल. बघा किती महत्वाचे सिद्धांत आहे. पण हे सगळे आहे ना वापरून बघायला लागतात, नाही तर तुम्हाला म्हणणं हे फक्त तत्वज्ञान नाहीये, हे ऍप्लिकेशन आहे. म्हणून जेव्हा आपण आहे त्याच्याबद्दल समाधानी असतो आणि आपण समाधानी असतो तेव्हा कृतज्ञ पण असतो. लक्षात, कृतज्ञता हा एक खूप महत्वाचा गुण असतो. आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ, सतत आहे त्याबद्दल समाधानी. आणि समाधानी याचा अर्थ नवीन मिळवायचं असं नाही, नवीन मिळवायचंच आहे, महत्वाकांक्षा ठेवायचीच आहे. नवीन नवीन गोष्टी आपण एक्सप्लोर केल्याच पाहिजे, नवीन गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. पण ते करताना आहे त्याचं समाधान पाहिजे आपल्याकडे. माणूस जर समाधानी राहिला तर जे नाही ना ते आपोआप यायला लागतं, सहज यायला लागतं. तुम्ही फक्त प्रयत्न करा, तुम्हाला सगळं मिळायला लागतं. ह्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे, पण मी त्याच्यात जात नाही आता. तुम्ही म्हणणं असं का होतं, प्रत्येकाला कारण आहे. तुम्ही जेव्हा समाधानाच्या अधिष्ठानावर समाधानी राहून जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट मिळवायचा प्रयत्न करता तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे सहज येते. याला स्पिरिच्युअल कारण आहे. आता सगळ्यांमध्ये घुसलो तर खूप वेळ जाईल, पण एवढं तुम्ही समजून घ्या की आहे त्याच्याबद्दल समाधानी राहिलो तर आपल्याला नाही ते येण्याची व्यवस्था होते. बघा मी काय म्हणतो, येण्याची व्यवस्था होते. फक्त आपल्याला प्रयत्न करायचे असतात, प्रयत्न केलं की ते मिळतं. म्हणून आहे त्याबद्दल समाधान आणि कृतज्ञता. मग ते आहे कोण कोण, सगळं तुमच्याकडे जे काही आहे त्याच्याबद्दल समाधानी राहणं पाहिजे. आपली बायको चांगलीच असते पण आपण उगीच तिच्याबद्दल आपली किंमत नसते, तिच्याबद्दल मुलांबद्दल, मुलांचं आपल्याला किंमत नसते. तो आहे हुशार आहे पण आपण कंपॅरिझन करतो दुसऱ्याबरोबर की बघ त्याचा मुलगा कसा डान्स करतो सुंदर, तू काय करतोस, झाला. पण तो जे करतो ना तिथे लक्ष ठेव ना तू, त्याच्याबद्दल समाधानी राहा ना. कशाला कंपॅरिझन करत राहायला पाहिजे. आपण जेवढे कंपॅरिझन करत राहू ना दुसऱ्यांची तेवढे आपण दुःखी होऊ, लक्षात ठेवायचं. आपल्याला जर कंपॅरिझन करायचं नसेल तर स्वतःचीच करायचं. आज मी जो आहे त्याच्यापेक्षा मी चांगला होणार आहे आणखी, हे करायला काहीच हरकत नाही. कॉम्पिटिशन करायची स्वतःचीच करायची. मी आज जिथे आहे त्याच्याशी मी पुढे जाणार आहे.
पण आहे तिथे मी समाधानी आहे, मी कृतज्ञ आहे. हा कृतज्ञ शब्द लक्षात ठेवा. हा कृतज्ञ शब्द तुम्हाला सर्व काही मिळवून देण्याची ताकद घेऊन येतो, ताकद लक्षात ठेवा. कारण कृतज्ञता हा एक पॉझिटिव्ह चिंतन आहे, हा पॉझिटिव्ह विचार आहे. कारण जनरली कोणी कृतज्ञ असतं, सगळे कृतज्ञच असतात प्रत्येक गोष्टीमध्ये, कळलं ना. कोणाबद्दल माणसांबद्दल पण कृतज्ञता नसते आपल्याला. कोणी आपल्याला जर मदत केली तर थोडे दिवस आपण कृतज्ञ असू त्याची, नंतर विसरून जातो. पुढल्या वेळेला नाही मदत केली की झालं आपलं काम. तेव्हा म्हणून प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ. साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपली गाडी असते ना, गाडी छान गाडी असते आपली, पण आपल्याला ती गाडी कमी वाटते, आपल्याला त्याची चांगली गाडी पाहिजे असते. आणि ती मिळेपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. म्हणजे आपली जरी चांगली गाडी असली तरी त्या गाडीमध्ये आपल्याला चैन पडत नाही, ती दुसरी मिळेपर्यंत. हे जे आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे सगळे. आणि मग आपण काय म्हणतो, कसला खटारा. म्हणजे आपण आपल्या गाडीला खटारा म्हणायला सुरुवात करतो का, तर आपल्याला आणखी मोठी गाडी पाहिजे म्हणून. पण जेव्हा तू आपल्या गाडीला खटारा म्हणतो, आपल्या घराला आपण दोष देतो, नावं ठेवतो, तेव्हा आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ नसतो, हे लक्षात ठेवायचं. मी कितीतरी टेनिसपटू बघितलेले आहेत, काय करतात, हरले की ती रॅकेट आपटतात. आता ज्या रॅकेटनी तुला एवढ्या लेवलला आणलेलं आहे, त्या रॅकेटबद्दल तुला कृतज्ञता नाही आहे का, तर तू हरला म्हणून ॲक्सेप्ट कर ना. हरला म्हणून काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे ना, हार आणि जीत होणारच ना. पण आपण ते करत नाही, आपण त्याची. म्हणून जे लोक करतात ना ते लोक मोठे होतात. आता सचिन तेंडुलकर जेव्हा रिटायर झाला तेव्हा त्यांनी पहिलं जाऊन पिचला नमस्कार केला. जे पिच आहे ना, आणि त्यांनी काय सांगितलं, या 20 यार्डांनी, 20 यार्डचं जे पिच आहे ना, या पिचनी मला मोठं केलेलं आहे, त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशी कृतज्ञता पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणून माणूस मोठे होतात. नाही तर मग टेम्पररी त्यांना मिळतो, पण ते पुन्हा खाली जातात, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहात त्या स्थितीमध्ये पहिली गोष्ट समाधानी राहण्याचा प्रयत्न करा, कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला सांगतो, तुमची जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा जगामध्ये कितीतरी लोकांची परिस्थिती आणखीन वाईट आहे. तुम्ही जर बघितलं तर तुमच्याकडे आहे ते जगामध्ये कित्येक लोकांमध्ये नाही आहे. म्हणजे बोलताना असं म्हणतात लोक, 70% लोक हे आहेत, पुअर आहेत, गरीब लोक आहेत. त्यामुळे आपल्याला सगळं काही आहे आपल्याकडे, पण आपण ते बघत नाही. आपण मोठ्या लोकांकडे बघतो फक्त, आणि मग आपण दुःखी होतो. म्हणून पहिला सिद्धांत सद्गुरूंचा तो म्हणजे आहे त्याबद्दल समाधानी राहा, बघा. आणि नाही त्याच्यासाठी प्रयत्न करा. आम्ही कुठल्याच गोष्टीत नाही म्हणत नाही, महत्वाकांक्षी होऊ नका असं म्हणत नाही, महत्वाकांक्षी व्हायचंच आहे, नाहीतर देशाची मग प्रगती होणार नाही. म्हणून नाही त्याच्यासाठी प्रयत्न करा आणि ते तुम्हाला मिळेल लगेच, हे पण मी तुम्हाला सांगतो. कारण कृतज्ञ माणसाकडे जी पॉवर आहे ना, कृतज्ञतेची एक मोठी पॉवर असते, शक्ती आहे कृतज्ञता ही. आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ राहाल तेवढे तुम्ही विजयी व्हाल प्रत्येक गोष्टीमध्ये, समजलं ना. जेवढे कृतज्ञ राहाल तेवढे. म्हणून आणि ह्याचा अजून एक फायदा असतो, तुम्ही आयुष्यामध्ये जर बघत गेला तर प्रत्येक वेळा तुम्ही समाधानी राहत, कृतज्ञ राहत, पुढे पुढे चालतं, बरोबर ना. ह्याने फायदा काय होणार की आयुष्यभर तुम्ही समाधानी असणार. आणि हेच जर आहे त्याच्याबद्दल समाधानी नसाल, कृतज्ञ नसाल आणि नवीन नवीन मिळवायचा प्रयत्न केला, मिळत जाईल तुम्हाला, नाही असं नाही, पण तुम्ही आयुष्यभर दुःखी होणार. कारण मिळेपर्यंत सुखी, मिळेपर्यंत धडपड, मिळेपर्यंत दुःखी, मिळाल्यानंतर थोडे दिवस आनंद, पुन्हा नवीनच्या मागे. त्यामुळे आयुष्यभर नवीन गोष्टीच्या मागे मागे राहत राहणार आणि आयुष्यभर दुःखी होणार. हे आपलं परिस्थिती आहे सध्या. म्हणून ह्याच्यावर मात करायची असेल तर पहिल्यांदा कृतज्ञ राहा, ज्याच्या आहे त्या परिस्थितीबद्दल, जी आहे ती. जेवढे कृतज्ञ राहाल. आता आपलं शरीरच बघा ना, आपल्याला परमेश्वराने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, आपल्याला कुठे किंमत असते त्याची? असते का कोणाला किंमत त्याची? जेव्हा ते शरीर बिघडतं ना तेव्हा त्याची किंमत कळते, का त्याची किंमत मोजायला लागते डॉक्टरांना जाऊन. आणि पुन्हा एवढं करून सुद्धा पुन्हा पूर्वीसारखं होईल सांगता येत नाही. म्हणून कुठल्याही गोष्टीची आपल्याला किंमत नाही बघा. म्हणून परमेश्वराला आपण सकाळी उठल्यानंतर नमस्कार केला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, कारण डोळे उघडले म्हणून,
नाही तर काय झालं असतं, हो की नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपण सतत आहे ती परिस्थितीबद्दल समाधानी राहायचं आणि नवीन गोष्ट मिळवायचा प्रयत्न करायचा. आता ह्याच्यामध्ये खूप आहेत डिटेलिंग, पण मी त्याच्यात जात नाही. नवीन प्रयत्न करताना सुद्धा प्रामाणिकपणे केला पाहिजे, समजलं ना. प्रत्येक कृती, आता आमचं ब्रीदवाक्य आहे या वर्षीचं, हे सद्गुरूंचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आमचं ब्रीदवाक्य काय आहे, प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची आणि विश्वशांतीची. प्रत्येक कृती ही राष्ट्र प्रगती ना, राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची. म्हणजे काय, आपण जी प्रत्येक कृती करू, मग तो बिझनेस असू काही असू दे, जे काही करू ना ते राष्ट्र प्रगतीसाठी पाहिजे. आपलं व्यापक ध्येय पाहिजे. जितकं ध्येय व्यापक तितकं तुम्ही सक्सेसफुल लवकर व्हाल, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणा हे खरं कशावरनं, तुम्ही ह्या गोष्टी करून बघा. कारण तुम्ही जेवढे व्यापक होतात ना तेवढे तुम्ही सक्सेसफुल होता आणि तुम्ही पीसफुल होता, लक्षात ठेवा. हा एक विषय आम्ही नवीन घेतो, एन्जॉय स्ट्रेस कसा करायचा, पण त्याच्यामध्ये मी जात नाही आता. पण सांगायचा मुद्दा एकच आहे की आपण प्रत्येक कृती करताना ती प्रामाणिकपणे करायची. बिझनेस पण प्रामाणिकपणे करायचा. कुठेही देशाची काय म्हणतात, देशाचं हित हे पाहतच आपण बिझनेस केला तर तुम्हाला प्रगती तुमची निश्चित. आता दुसरा जो विषय आहे सद्गुरूंचा, नेक्स्ट जो सिद्धांत आहे तो म्हणजे तू एकटा सुखी होऊ शकत नाही. बघा, तू एकटा सुखी होऊ शकत नाही, तू एकटा यशस्वी होऊ शकत नाही, तू एकटा राहू शकत नाही, जगू शकत नाही. अशी परिस्थिती असताना सुद्धा आपण प्रत्येक वेळेला मला सगळं मिळालं पाहिजे, बाकीचे गेले फुल्ली फुल्ली फुल्ली, ह्या भावात असतो आपण, बरोबर ना. आता कोविड-19ने तुम्हाला दाखवून दिलंय की तुम्ही एकटे राहू शकत. शेवटी खाणं कोण देणार तुम्हाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला जेव्हा प्रोव्हाइड करत होत्या तेव्हा तुम्ही जगू शकत होते. त्यामुळे तुम्ही जे जगता ना ते इतरांमुळे जगता. तुम्ही यशस्वी होता इतरांमुळे होत असता. एकटा माणूस काही करू शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. पण ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आपल्याला माहित आहे पण ह्याची जाणीव होणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एक गंमत सांगतो. आता हा जो काय सांगत होतो, कुठला विषय, एक कणसाची गोष्ट आहे. कणसाची ती एक गोष्ट सांगतो मी, तुम्हाला कळेल की एक कणीस बनवणारा जो शेतकरी होता, कणीस उगवणारा एक शेतकरी होता, त्याला दरवर्षी स्टेटचं प्राइज मिळायचं, नंबर 1 कणीस म्हणून, बेस्ट कणीस तुझं म्हणून त्याला प्राइज मिळायचं दरवर्षी. तेव्हा त्याला वर्तमानपत्र लोक गेले, सगळे पत्रकार, त्यांनी विचारलं की तुला तुझ्याच कणसाला नेहमी कसं काय प्राइज मिळतं, बाकीच्याला का नाही मिळत, किंवा तुझा हे काय, तुझा आयडिया काय त्याच्यामध्ये, तू काय करतोस म्हणून तुला पहिलं प्राइज मिळतं. तर त्यांनी सांगितलेलं ऐकण्यासारखं आहे प्रत्येकाने. त्यांनी उत्तर काय दिलं की मी जिंकतो कारण माझं जे चांगलं कणीस आहे त्याच्या बिया मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतो. बघा, माझ्या चांगल्या कणसाच्या बिया मी माझ्या सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देतो. तो पत्रकार चार्ज झाले, असं कसं, मग ते पण जिंकतील ना. पण ते म्हणतात ते जिंकतील हा मी विचार करत नाहीये, मी त्यांना नाही दिलं तर काय होतं याचा मी विचार करतोय. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या लोकांनी, बाजूचे जे शेतकरी आहे त्यांनी जर चांगलं कणीस पिकवलं नाही, कणीस उगवलं नाही त्याच्याकडे, तर त्याच्यावरचे जे परागकण असतात ते वाऱ्याने माझ्या शेतामध्ये येतात. बघा, वाऱ्याने माझ्या शेतामध्ये येतात आणि माझं शेताचं नुकसान करतात. कळलं? म्हणजे त्यांचं कणीस नीट नसेल तर त्याचा परिणाम माझ्यावर होतो. म्हणून त्याला मी चांगलं कणीस देणं हे माझं काम आहे. ह्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही एकटं सुखी होण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्ही होऊ शकत नाही. म्हणून सर्व सुखी तर तू सुखी, नाही तर बाकीचे लोक तुम्हाला पाय खेचायला तयारच आहेत. तुम्ही जर दुसऱ्यांना जर काय म्हणतात त्याला दुःखी करून आपण सुखी होण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सर्वजण मिळून तुम्हाला कसे खर्ची करतील हे सांगता येत नाही, लक्षात ठेवायचं.
म्हणून मी एकटा सुखी होऊ शकतो. आणि टीम बिल्डिंगचं काम तेच आहे ना. टीम बिल्डिंग म्हणजे काय, प्रत्येकाला माहिती आहे की एकटा यशस्वी होऊ शकत नाही. समजलं ना. एकटा सचिन जर बॅटिंग करून तो काही जिंकू शकत नाही मॅच. सगळे खेळले तरच मॅच जिंकणार ना. म्हणून हे तत्व खूप महत्वाचं आहे की मी एकटा सुखी होऊ शकत नाही. सर्व सुखी तर मी सुखी, नाहीतर दुसरा. आता साधं कुटुंबामध्ये बघा ना, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एखादा माणूस जरी आजारी असला घरामध्ये, किंवा एखादा माणूस जर कमी असेल शिकलेला, कमी पैसे कमवणार असेल, तर सर्व फॅमिलीला त्रास होत असतो नेहमी. सर्व फॅमिलीला त्याला मदत करायला लागते, सर्व फॅमिलीला त्याच्याकडे बघायला लागतं, आणि सर्व फॅमिली सुखी होऊ शकत नाही. म्हणून सर्व जेव्हा सुखी होतात ना, तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो. हा एक महत्वाचा सिद्धांत सद्गुरूंनी सांगितलेला आहे. पटतंय का मी काय म्हणतोय ते. म्हणून हे जे आपण स्वतःला नेहमी म्हणतो की मी पुढे गेल्याशी कारण बाकीचं तर मला काही पडलेलं नाही, असं करून उपयोग नाही. म्हणून सर्वांना बरोबर घेऊन निदान प्रयत्न करायचा की दुसऱ्यांना सुखी करण्याचा थोडासा प्रयत्न तरी करायचा. आपण काय प्रत्येकाला सुखी करू शकत नाही, पण निदान मी सुखी होताना किंवा मी प्रयत्न जेव्हा करतो तेव्हा मी दुसऱ्यांचा पण विचार करणं, इतरांचा विचार करणं हे गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं. आपण काय करतो आज, मी आणि माझं, मी मगाशी म्हणलं मला सुख हवंय, मी बाकीचं मला केअर नाही, आय डोंट केअर, इट्स नॉट माय प्रॉब्लेम. बरोबर ना. मी फक्त मला आणि माझा याचा विचार करत असतो, आणि तिथेच आपण चुकतो. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला सर्वांचा विचार करायला शिकवलेला आहे. नुसता एकट्याचा विचार, स्वतःचा विचार करत तू, पण स्वतःचा विचार करताना इतरांचा पण विचार कर. ह्यानीच तुमचं बिझनेस चांगला होऊ शकतो, ह्यानीच तुमचं सगळं काही चांगलं होऊ शकतं. इतरांचा विचार केला तर. तुम्ही जर इतरांचा विचार केला नाही तर इतर लोक तुमचा विचार करणार नाही. लक्षात ठेवायचं. आणि मग संघर्ष सुरू होतो. संघर्ष, कळलं ना. म्हणून कुठल्याही ठिकाणी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये असू दे, नाहीतर तुमचा व्यवसायामध्ये असेल, तुम्ही बाकीच्यांचा विचार केलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला बाकीचे लोक तुम्हाला खड्ड्यात घालणार नाही. लक्षात ठेवायचं. समजलं ना. मला वाटतं हे आपल्याला जाणवतं, पण आपण त्याच्यामध्ये काही प्रगती करत नाही. समजलं ना. इतरांचा विचार करण्याची आपण सवय केली पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. यू हॅव टू मेक अ डिफरन्स इन अदर्स लाईव्ह असं म्हणतात. आणि ह्यानी तुम्हाला एक ताकद मिळते. पुन्हा माहिती आहे ना, तुम्ही जेव्हा इतरांचा विचार करतात ना, तेव्हा तुम्हाला ताकद मिळते आणि तुमचं सक्सेस फास्ट होत असतो. आता तिसरा महत्वाचा सिद्धांत सद्गुरू म्हणतात, सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. बघा, सद्गुरूंचा सिद्धांत म्हणजे सगळा तुम्हाला हलवून सोडणारे आहेत सगळे. सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. सद्गुरू म्हणतात सुख ही फक्त देण्याची गोष्ट आहे, आणि देण्यानीच मिळते. पटायला कठीण आहे जरा, पण सुख ही तुम्ही मिळवायला गेला ना तर तुम्ही दुःखी व्हाल. पण तुम्ही जर सुख लोकांना द्यायला सुरुवात केली, लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न जेवढे कराल तेवढे तुम्ही सुखी व्हायला सुरुवात व्हाल. याला म्हणतात ऍक्शन अँड रिॲक्शन. काय असतं माहितीये, आपण जी ऍक्शन करतो ना त्याची मल्टिप्लाय होऊन ती रिॲक्शन आपल्याला मिळत असते. म्हणून आपण दुसऱ्यांना सुखी करण्याचा थोडा जरी प्रयत्न केला तरी आपण सुखी व्हायला लागतो. हे लॉ ऑफ नेचर आहे. हा नेचरचा लॉ आहे, निसर्गाचा नियम आहे. हा निसर्गाचा नियम कधीच चुकू शकत नाही. याला आपल्या पूर्वजांनी कर्म सिद्धांत म्हटलेला आहे. आपण जे काही कर्म करू त्याची फळं आपल्याला मिळणारच. चांगलं कर्म केलं चांगलं फळ मिळणारच. म्हणून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ स्वतःला दुःखी करून नाही. इथे सद्गुरू पुन्हा प्रॅक्टिकल आहेत. सद्गुरू असं म्हणत नाही की स्वतःला दुःखी कर आणि इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कर, मुळीच नाही. स्वतः सुखी होऊन इतरांना सुखी करण्याचा तू प्रयत्न कर, आणि या प्रयत्नामध्ये तू सुखी होशील. समजलं ना. स्वतःला दुःखी करून काय सांगत नाही. प्रॅक्टिकल. नो त्याग. त्याग बी करायचं नाही आपल्याला. त्याग करून सगळं दुसऱ्यांना देणं बिणं असलं सगळं पसंत नाही. आहे त्याच्यामधलं थोडं द्यायला पाहिजे. समजलं ना. म्हणून आपण जेवढं दुसऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू तेवढे तुम्ही सुखी व्हायला सुरू व्हा. म्हणून सुखी होण्याचे मी किती 3 मार्ग सांगितले. सहज सुखी होण्याचा आहे. शेवटचा मार्ग तर सगळ्यात बेस्ट आहे.
इतरांना सुखी करण्याचा जेवढा तुम्ही प्रयत्न कराल तेवढं तुम्ही सुखी व्हाल. आणि हा फिजिक्सचा आणि निसर्गाचा नियम आहे, लक्षात ठेवायचा. ॲक्शन तसं रिॲक्शन मिळतं. पण निसर्गाने अजून एक गंमत केलेली आहे. तुम्ही जर एक आंब्याची कोय पेरली असती आणि एकच आंबा आला असता तर काय मजा आली असती का? मजा आली असती? प्रत्येक वेळेला मग आंबा पेरा, पुन्हा आंबा आला एक, चाललं असतं. पण निसर्गाने योजना काय सुंदर केली आहे. तुम्ही एक कोय पेरली, 4000 आंबे. म्हणून आपण एन्जॉय करतोय, बरोबर ना? म्हणून तुम्ही जे पेराल ना ते मल्टिप्लाय होऊन उगवेल तुमच्याकडे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जर सुख दिलं लोकांना, सुख पेरलं, तर तुमच्याकडे मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन सुख येईल तुमच्याकडे, लक्षात ठेवा. येईल, आपोआप येईल. फक्त तुम्ही लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. हल्लीच मी एक गोष्ट वाचली. जॉन डी रॉकफेलर, सगळ्यांनी ऐकलंच आहे त्याचं नाव. जगातला बलाढ्य श्रीमंत माणूस, सगळ्यात पहिला बिलियनर त्याला म्हणतात झालेला. ऑइल, सगळ्या रिफायनरी सगळे त्याच्या हातात होत्या. आणि तो असा अमेरिकेचा सगळ्यात बलाढ्य माणूस. तो 53व्या वर्षी आजारी पडला. त्याने खूप पैसा कमवला, खूप नाव कमवलं, सगळं काही कमवलं. आणि तो 53व्या वर्षी आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर काय झालं, त्याचं केस जायला लागले, त्याचं शरीराचं सगळं प्रॉब्लेम व्हायला लागले, त्याला जीव नकोसा व्हायला लागला. तेव्हा त्याला एकदम काय म्हणतात त्याला, उपरती म्हणतात ना, ती उपरती झाली. काय उपरती झाली की अरे मी एवढा पैसा कमवलाय, तो कोणासाठी? मी जाणार वरती, पैसा इथे राहणार. मग त्यांनी ठरवलं की आपण हा पैसा आता आपण लोकांना द्यायला सुरुवात केली पाहिजे. आपण जे लोक गरीब आहेत त्यांना द्यायला सुरुवात करूया. म्हणून त्यांनी लगेच सगळ्या वकिलांना बोलवले आणि रॉकफेलर फाउंडेशन, जे फेमस आहे, ते त्यांनी स्थापन केलं. आणि त्याच्यातनं त्यांनी सगळ्या गोष्टी, म्हणजे पेनिसिलिनचा शोध त्याच्यातनं लागला, नंतर निरनिराळे क्युअर डिसिजेससाठी त्याच्यातनं केले. असं त्यांनी बरंच मोठं काम त्या रॉकफेलर फाउंडेशननी सुरू केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी लिहिलेलं आहे, म्हणजे इंटरनेटवर तुम्ही वाचू शकता की ज्या दिवसापासून त्यांनी द्यायची सवय केली, द्यायची व्यवस्था केली लोकांना, त्या दिवसापासून त्याची आतली केमिस्ट्री बदलायला लागली. आता विचार करा, कुठलं आपलं शरीर आणि कुठे याचा संबंध काय? संबंध काय हा प्रश्न तुम्हाला पडतो की नाही? कुठे संबंध याचा? संबंध असतो, एक लक्षात ठेवायचं. म्हणून ज्या दिवशी त्याला डॉक्टरनी काय सांगितलं होतं की एका वर्षात तू जाणार होता, कारण त्याची संपूर्ण शक्ती गेली होती. पण ज्या दिवशी त्याने सुरू केलं त्या दिवशीपासून त्याचे केस यायला लागले, तो चांगला व्हायला लागला आणि तो 98 पर्यंत जगला. 98 पर्यंत जगला, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे दिल्याने जी शक्ती मिळते ना, ती शक्ती नुसती तुम्हाला सक्सेस देत नाही, ती शक्ती सगळं काही देते. हिलिंग पॉवर जी म्हणतो ना आपण, आपली जी शक्ती आतमधली आपल्याला जे हिलिंग करतं ना, ही हिलिंग पॉवर पण त्याच्यातनं येत असते. म्हणून तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करता, नुसता प्रयत्न करू शकाल की नाही मला माहीत नाही, कारण प्रत्येकाची एवढी ताकद नसते. आपण काय सगळे रॉकफेलर नाही आहेत. पण आपण थोडी तरी मदत दुसऱ्यांना जर करू शकलो, थोडी, सद्गुरू म्हणतात तुमच्याकडे 100 रुपये असतील ना, 1 रुपया कर मदत. सगळे 100 काढून देऊ नको, मल्टिप्लाय होणार म्हणून. नाहीतर मल्टिप्लाय व्हायच्या बाजूला तू रस्त्यावर यायचा. तर घाई करू नका, शॉर्टकट नाही की एका वर्षात दुप्पट टिप्पट असं सद्गुरू सांगत नाहीये. पण येणार हे नक्की. कुठल्या रूपामध्ये तुमच्याकडे येईल हे पण तुम्हाला कळणार नाही. कुठल्या रूपामध्ये तुमच्याकडे सगळा पैसा येईल, काय येईल, सगळं काही होऊ शकतं. फक्त आपली जीवन करण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला बदलली पाहिजे. जीवन जगायचं कसं याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पहिलं मी काय सांगितलं की आहे त्याच्याबद्दल समाधान राहा, समाधान राहा. हे कोणाकडे नाही आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे जे आहे छप्पर, ते आज जगामध्ये किती लोकांकडे नाही आहे. जगामध्ये सोडा, इंडियामध्ये किती लोकांकडे नाही आहे. इंडियामध्ये 70% लोक पॉवर्टीच्या खाली आहेत. त्यांच्याकडे काय आहे, त्याला खायला जागा नाही, मिळत नाही, काही मिळत नाही.
आपल्याला सगळं मिळतंय ना, आनंदी राहा, थँक्यू म्हण, देवाला थँक्यू म्हण, सगळ्यांना थँक्यू म्हण. जेवढं थँक्यू म्हणशील ना तेवढं तुझ्याकडे यायला लागेल आणखीन, आणि मग तुमच्या प्रयत्नाला यश मिळायला लागेल. हे सगळे मिरॅकल्स आहेत. हे मिरॅकल्स आपण जे मिरॅकल म्हणतो ना, आपण ते फालतू मिरॅकलला मिरॅकल म्हणतो, कुठून तरी असं काढतो त्याला मिरॅकल म्हणतो. हे आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये मिरॅकल्स घडायला लागतात, घडायला लागतात. म्हणून सुख द्या सुख घ्या, निसर्गाचा नियम असं सद्गुरू म्हणतात. म्हणून आपण लोकांना सुख द्यायचा फक्त प्रयत्न करायचा आहे. आपण त्यांना सुखी करणं की न करणं त्याच्या हातात आहे. आता आम्ही ज्ञानदान जे करतोय, आम्ही सगळ्यांना जाऊन लेक्चर देतोय, समजून 100 10 लोक तरी घेतातच, आणि 10 लोक सुखी झाले की आम्हाला त्याचं श्रेय मिळतं. पण प्रयत्न जर आम्ही केला, 100 लोकांना देण्याचा प्रयत्न केला, ते होतील की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण आम्ही केलेला प्रयत्न हा आपल्याला फायदेशीर पडतो हे नक्की लक्षात ठेवायचं. समजलं ना? म्हणून हे जे देणं म्हणतात ना, हे देण्याला खूप महत्व आहे, लक्षात ठेवायचं, खूप महत्वाचं आहे. नुसता पैसा कमवून कोणी माणूस आयुष्यामध्ये सुखी झाला नाही, लक्षात ठेवायचं. कोणी झालेलं नाही सुखी.